आपल्या टी शर्टला शोभेल असा. धन्यवाद सर. वेलकम बॅक टू होम. श्री गणेश साई गणेश मित्र मंडळ बॅक टू होम. दोन्ही मॅची गमावल्यानंतर निश्चितच प्रयत्न करावा लागेल. पुढचा सामना खूपच महत्त्वाचा असेल म्हणून मला वाटतं टीम मिटिंग होते आणि सर त्याच्यासाठीच गेले असतील, कारण पुढचा सामना सरांना निश्चितच खेळावा लागेल. होते सामन्याला सुरुवात. पहिलं षटक, पहिला चेंडू अकबर. किसन नगरी या संघातील गावकपसाठी खेळणारा हा खूपच महत्त्वाचा असा खेळाडू. सामन्याला होते सुरुवात. अजिंक्य भिल्लारे आणि विकास यादव ही सलामीची जोडी. उलटा स्वरूपाचा चेंडू होता. पहिला चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. कमॉन डीजे. पहिल्या चेंडूवर NHGSS संघाला येतोय पहिला चौकार. पुन्हा फुलटॉस चेंडू होता परंतु अपयश आलं विकासला. बॅटवर बरोबर आदळला नाही चेंडू आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते 2 चेंडू 5 धावा. हे सत्र थोडंसं खराब फॉर्म मध्ये राम राठोड, परंतु निश्चितच उद्या एक सामना शिल्लक आहे, सिद्ध करून दाखवतील स्वतःला. $27,000 या पॉइंट्सवर बोली लागली होती रामभाऊ यांची. आमच्यामध्ये सुद्धा 27,000वर शुभम भोरकर यांना घेतलं होतं. त्यांना सुद्धा दुसऱ्या सामन्यात स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. मातब्बर खेळाडू हा तुमच्या क्षमता नक्कीच आहे आणि तुम्ही करून दाखवसाल सुद्धा. काहीही होऊ शकता. पुढचा चेंडू अकबर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. कृष्णा कांबळे याचा हा खेळाडू सुद्धा जवळजवळ 27,000च्या पॉइंटवर गेला होता. आणि वर्तक गल्ली या प्रभागातील स्कॅल्पिंग प्राइस हा संघ आपला पहिला सामना जिंकताना, दुसरा सामना जिंकताना, आणि साई गणेश मित्रमंडळ मात्र दोन्ही सामन्यामध्ये अपयश आलंय. परंतु उद्या सुद्धा एक सामना त्यांना खेळायचा आहे. खूप जोरदार प्रहार केलाय. आता मात्र येतोय खणखणीत षटकार. काय फलंदाजी आहे विकास याची बघा. अजिंक्यने विकासला का घेतलाय? अजिंक्यला माहित होतं हा खेळाडू स्वतः गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये आपली क्षमता दाखवू शकतो. दीपेश गावंड जिथे कुठे असतील खूप खुश, चांगल्या प्रकारे संघ खेळतोय. पुढचा चेंडू आखुड टप्प्याचा चेंडू होता. 2 चेंडूवर 2 चौकार येतोय. आता पहिल्या चेंडूवर षटकार, आता चौकार. ज्या पॉवर प्ले मध्ये अजूनही चेंडू शिल्लक. दीपेश गावंड खूपच खुश. निश्चितच असणार का नाही. काय सुरुवात केले नंदा हरेश गावंड स्पोर्ट्स अरेना या संघाने. जबरदस्त षटकार येतोय. धाव संख्या होत आहे ती 22.
कितीही मोठे खेळाडू असाल तुम्हाला सामन्यात स्वतःला सिद्ध करावं लागेल. विकास यादव खूप मोठं नाव, चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत नंदा हरेश गावण स्पोर्ट्स अरेना NHSA या संघाकडून. दुसरं षटक येत आहे आणि षटक घेऊन येतोय संदीप गुट्टे. जबाबदारी खूपच मोठी असेल त्यांच्यावर सुद्धा. नाही ना, आहे का कोण सोबत राहायचं फक्त. हो अरे पब्लिक आम्हाला नाही काय. संदीप गुट्टे खूपच महत्वाचा गोलंदाज या फॉर्मॅट मधला. रवि भाई बेस्ट ऑफ लक कल के लिए. आप खेलोगे, तुम्ही येणार आणि तुम्ही जिंकणार. पण हारलं तरी गम नाही भाई. फक्त दुसऱ्या वर्षाने पण खाल्लं. खूप स्वागत. उद्या वाटतं बहुतेक पुढचा चेंडू संदीप गुट्टे. स्लोराम चेंडू होता, ऑफ साइडला टाकलाय. चांगल्या प्रकारे टोलावला होता, परंतु यावेळेस काय घडतंय तर बाद होतोय अजिंक्य भिल्लारे. खूप मोठा झटका म्हणावा लागेल NHSA या संघाला. गडीबात कमॉन डीजे. अप्रतिम चेंडू, सेम चेंडू होता. प्रयत्न देखील खूप चांगला होता, परंतु अपयश आलंय अक्षय पवारला. मात्र यावेळेस चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील 2. या पुढील समालोचनाची जबाबदारी स्वीकारतील विकी भाऊ म्हात्रे. आणि या पुढील सामना असेल महावीर स्ट्रायकर्स विरुद्ध आई निर्बादेवी. मध्यांतरानंतर नाणेफेक करण्यात येईल. काय जोरदार प्रहार आहेत. झेल होतोय आणि झेल पकडतोय केशू कांबळे. गरज नव्हती, चांगली धावसंख्या आहे NHSA या संघाला, परंतु 2 गडी आपण खूपच महत्वाचे यावेळेस बाद केलेत आणि अक्षयाची जागा भरून काढतोय यश वर्तक.
शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकात खूपच महाग अशा धावा आल्यानंतर सुद्धा संदीप गुट्टे यांनी संघ सावरलाय. निश्चितच यालाच म्हणतात क्रिकेट. आपल्या सहकार्याने जर धावा देतोय तर आपण संघ सावरणं खूपच महत्वाचं. आणि तो संघ सावरताना संदीप गुट्टे चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आहा, आता सुद्धा खूपच अप्रतिम गोलंदाजी. संदीप याच्या मनगटात ताकद आहे. 6च्या 6 चेंडू संदीप हा वेगवेगळ्या पद्धतीने टाकू शकतो. त्याचं प्रत्यांतर आता या ठिकाणी आलेलं आहे. षटक संपताय. दुसऱ्या षटकांती धाव संख्या होत आहे ती 27. 2 गडी बाद 27. म्हणजे अवघ्या 5 धावा संदीप याने या षटकात दिल्यात. किती महत्वाचं कामगिरी या ठिकाणी केले बघा संदीप याने. लाईव्हच्या स्वरूपात अनेक क्रिकेटर्स लोकांच्या घरी हा सामना हा सामना बघितला जातोय. आणि या पुढील तिसरं षटक घेऊन कृष्णा कांबळे केशू मॅन फ्रॉम वर्तक गल्ले स्वतः कर्णधार वैयक्तिक तिसरं षटक घेऊन. चला आणि या पुढील समालोचन करतील विकी भाऊ म्हात्रे. माझा अतिशय गोड आवाज. अरे बोलवलाय मला तिकडे बोलवलाय मला ना मेन. धन्यवाद बाजीराव दोन. एक अप्रतिम आवाज पेनकर पडायचा. आता जो सामना आहे यश वॉरियर्स विरुद्ध NHGSA आणि आतापर्यंत पाहिलं तर 2 षटक 1 धाव संख्या झाली ती 28. पुढील गोलंदाज केशू कांबळे आणि हा आपटलेला बॉल आहे आणि त्याला तेवढा चांगला बघूया झेल होते का. आणि अप्रतिम सेफ हँड फिल्डर संदीप गुट्टे घेतोय झेल आणि संपतोय खेळ. विकास यादव यांचा एक वादळी खेळी थांबली. पुढील फलंदाज विकी चव्हाण. त्यांच्या सोबत असतील यश एक जबरदस्त हार्ड हिटर. आणि या पुढील सामना महावी स्ट्रायकर्स विरुद्ध आई निर्भा देवी. दोन्ही संघ 1-1 मॅच जिंकलेले आहेत आणि जो संघ जिंकेल तो नक्कीच सेमीमध्ये पात्र होऊ शकतो. आतापर्यंत धाव संख्या पाहिली तर 29. आणि चांगलं रनअप आणि खोलवर टप्प्याचा काय बॉल टाकलेला जबरदस्त. केशू ह्यासाठी ओळखले जातात आणि उगाच ना बोलत त्यांना आयकॉन. कोण तर आयकॉन केशू. आणि आतापर्यंत धाव संख्या फक्त
29 वर थांबलेली जी पहिल्या षटकात 22 होती. संदीप गुट्टे यांनी 5 रन देऊन आणि अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा यश वर्तक यांना जखडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. हात खोलण्याचा कोणताही पर्याय ठेवलेला नाही आहे. मागच्या सामन्यात पाहिलं तर 2 चेंडू 0 वर आउट झाले होते आणि या सामन्यात बघाल तर 3 चेंडू खेळलेले आतापर्यंत. 4 चेंडूत 1 धाव केलेली आहे फक्त. आणि पुन्हा एकदा लागलेला आहे पायाला, लेग वाईज असेल. आणि आतापर्यंत पाहिलं तर 6 चेंडूत 5 चेंडूत 1 धाव काढलेली आहे आणि आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे 30. 3 षटकांती धाव संख्या झाली ती 30, जी पहिल्या षटकात 22 होती. त्यानंतर संदीप गुट्टे यांनी अजिंक्य बिल्लारे यांचा विकेट घेऊन स्कोर थांबवला. त्यानंतर केशव कांबळे यांनी चांगली गोलंदाजी केली, 3 धावा दिलेल्या आहेत फक्त आणि एक चांगला गडी बाद केलेला आहे. आता या पुढील षटक बघितलं तर कोण असेल, नितीन मेत्रे. आणि बघा टाइम तुमचा खूप होत चाललेला आहे. नक्कीच 4 षटकं जर तुम्ही 20 मिनिटाच्या आत नाही टाकला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टी देण्यात येणार आहे. आतापर्यंत 3 ओव्हर टाकायला 16 मिनिटं घेतली. जर 4 षटकात ओव्हर नाही टाकला तर तुमचा एक खेळाडू आतमध्ये येईल. आणि जे बाईक घेऊन जाते त्यांनी लाईनीवर ना घेऊन नका जाऊ, ती लाईन स्प्रेड होत आहे. नितीन मेत्रे तू विक्की चव्हाण सकाळच्या सत्रात चांगली आणि इथे गडीबाद होण्याची शक्यता होती. यश यांचं थोडं रनिंग बिटवीन कमी आहे आणि आतापर्यंत धावसंख्या संत गतीने चाललेले आहेत. लाईनीवर ना जाऊ नका, जरा लांबून जावा. आणि हा नो चेंडू आहे आणि बहुतेक एम्पायर यांनी नो घोषित केले आणि षटकार. नक्कीच यश यांना हात खोलण्याचा जर तुम्ही मौका दिलात तर नक्कीच ते एका षटकामध्ये 3 ते 4 षटकार आरामात ठोकू शकतात आणि त्यांच्यात ती पॉवर आणि कॅबिलिटी आहे आणि ते नक्कीच प्रूव्ह करून दाखवतील या मॅचमध्ये. आणि संदीप पाटील आणि ऋषभ शिंदे यांचे दोन्ही सामने जरी हारले तरी काही घाबरायचे नाही. गेल्या वेळी यश वॉरियर्सचाही हाच अंदाज होता आणि लागोपाठ बॅक टू बॅक मी बोलत होतो, जर यश यांना जर हात खोलण्याचा मौका दिला तर तो नक्कीच एका षटकात 3 ते 4 षटकार मारू शकतो. आणि आतापर्यंत पाहिले तर 2 षटकार लगातार मारलेले आहेत आणि धावसंख्याने गती घेतलेली, धावसंख्या झालेली ती 44. आणि 2 चेंडू 14 धावा आल्यात आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा आणि चौकार, पुन्हा एकदा जबरदस्त हार्ड हिट केलेला आहे यश वर्तक यांनी. आणि नक्की त्यांचे वडील प्रशांत दादा वर्तक खुश असतील त्यांच्या या कामगिरीबद्दल. नितीन मेहत्रे यांच्यावर खूप जोरदार प्रहार केला. यश वर्तक यांनी नो बॉल टाकला, त्यावर सिक्सर मारला, फ्रीटवर सिक्सर मारल्याने आता चौकार आणि पुढील चेंडू घेऊन येतोय नितीन मेहत्रे. षटकातील 4था चेंडू आणि हा बघूया ऑन द राईज मारलेला आहे. नक्कीच केतन धावतोय कधी पोहोचेल, जहा ना पोहोचे गाडी वहा पोहोचे.
मारवाडी जबरदस्त क्षेत्ररक्षण. गेल्या वेळी विपिन गुरव यांची झेल घेतला होता, त्यात तब्बल 1500 रुपये कमवले होते. 4 वर्षाची एंट्री फी फ्री झाली होती त्यांची. चांगले क्षेत्ररक्षक आहेत, SDPL मध्ये एक मोलाचा वाटा उचलत आहेत. नितीन मैत्रे टू यश वर्तक आणि पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे. नक्कीच बघूया काय होतंय. आणि एक टिप्पा कॅच घेतोय आणि एकच धाव. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या झाली ती 51. आणि ज्यांना पर्पल आणि ऑरेंज कॅप भेटते त्यांनी ती घेऊन खेळायचे. ती घेऊन खेळायचे, इथे फोटो ना काढून ठेवायचे नाही, तर घेऊन खेळायचे. त्यानंतर जो दुसरा खेळ आहे त्याला आपण द्यायची आहे ती. जर विकेट ज्याचे जास्ती आहेत त्याला दिलेली आहे पर्पल कॅप, तर त्याने ती परिधान केली पाहिजे. चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पुढील गोलंदाज रवी यादव. आणि ते धावचित होतोय. कोण होते तर हॅम्पर डिस्कस करतील, त्यानंतर ठरवतील. जोपर्यंत हॅम्पर घोषित करत नाही तोपर्यंत आणि हॅम्पर यांनी आपले डिसिजन द्यायचे मिळून. नक्कीच यश बाद होतोय. पुढील फलंदाज विकी गुप्ता. धन्यवाद डीजे. चला फिल्डिंग लावून घ्यायचे, पंच डिसिजन देतील जे आहे ते. हॅलो, चला पंच आणि जे कमिटी मेंबर गेले ते डिसिजन देतील जे आहे ते. नक्कीच काय डिसिजन घेतलाय? 2 रन पेनल्टी.
2 रनाची पेनल्टी बसते NSGA संघाला. हॅलो, चला हॅम्पर डिसिजन असेल, कारण की विकेट न देता जर तुम्ही बाहेर निघत असणार आणि नवीन बॅट्समनही आतमध्ये आला आउट न देण्याच्या अगोदरच, त्या कारणास्तव NSGA संघाला 2 रनाच्या पेनल्टीला सामोरं जावं लागते. स्ट्राईकला विकी चव्हाण, नॉन स्ट्रायकर विकी गुप्ता आणि अप्रतिम गोलंदाजी, वेगवान गोलंदाज रवी यादव. नक्कीच विकी गुप्ता यांना स्ट्राईक हवी आहे. मोठमोठे फटके मारू शकतात, पण विकी चव्हाण ही चांगले फलंदाज आहेत. सकाळच्या सत्रात पाहिला तर लांब लांब षटकार मारतात तेही, पण आता मला वाटतं गरज आहे की विकी गुप्ता यांना स्ट्राईक द्यायला पाहिजे. जसं श्री गणेश मंदिर संघाविरुद्ध खेळताना एक चूक झाली होती, त्यात विकी स्ट्राईकवर आला आणि त्यानंतर षटकार मारला होता. त्याच प्रकारे विकीने चांगला खेळून काढलेला. नक्कीच किती धावा असतील बघायला पाहिजे. नक्कीच 2 असतील का 3 असतील. नक्कीच या घोषांकित क्षेत्राचे 2 धावा. दोनच धावा असतील ना, 2च धावा आहेत आत्ताच्या. आणि ती चांगली गोलंदाजी करतोय विकी, यांच्या पायाला लागतोय आणि 1 धाव पूर्ण करतोय. लेग बाईचा रन आहे आणि लेग अंपायर बघितलं तर एक जबरदस्त 4 कोपचे महेंद्र शिंदे सर. तर मेन अंपायर आहे धीरज ओवळे, मॅन फ्रॉम बँड्रा. आणि हा थोडा प्रेशरमध्ये टाकलेला बॉल वेगवान होता, पण दिशाहीन गोलंदाजी करतोय रवी यादव. आणि नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत. 4 धावा दिलेल्या आहेत, सॉरी स्कोर करणं थोडी चुकी होते. आणि विकी गुप्ता बीट होतोय. शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या होते ती 56. आणि विकी गुप्ता यांनी फिरवले तलवार आणि त्या तलवारीतून आले 6 धावा. मग सेम लास्ट चेंडूवर षटकार मारला होता आणि आता ही लास्ट चेंडूवर षटकार मारले. धाव संख्या झाली ती 62 आणि जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता. 2 62 धावा झालेल्या आहेत आणि 2 धावा कमी केल्या तर 61 धावा विजयासाठी असतील. विजयासाठी 61 धावाचं आव्हान असेल यश वॉरियर संघाला. कम ऑन डीजे.
चलो धन्यवाद डीजे. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अंपायर्स दिले ना तू काढला बाबा विचारायला. अरे 4 इथे कसे राहिले मग सामनावीर? आपण 15 आणलेले, 15 मॅच आहेत आपले. मी थांब आता बघून दे. नाही दिलाय मी भुवनच्या हातात. मी बघितलं आणि तू बोलतो. मगाशी पण पवनलाच भेटलेला काय? थांब मी बोललो ना दिला. विकास यादवला दिला. विकास यादवला हा विकास यादवला पण दिला. विकास यादव दुसऱ्या टीम मध्ये. हॅलो अरे त्याला पण देऊन झालाय. बोल ना. याच्यामध्ये कोणला दिलाय? विपिन गुरव सगळ्यांना दिलाय. अरे काय पवन ओवलेकर कुठे आहे? अरे काय झालं काय ते तर सांग. ट्रॉफी घेतली ना? कुठे आहे? कुठे आहे? सामनावीर दिला का तुला मागच्या मॅचचा? हा दिलाय ना. ओके तुला ट्रॉफी हा दिलाय. मॅच किती झाल्या आता? 5 झाल्या. 5 2 3 एक जास्त ठेवला असेल. 5 6 नाही चालू आहे ना. एक जास्त ठेवला मला माहिती ना मी दिलेत. मला माहिती. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. येतोय तो कमिटी मेंबर मला बोलतो भाऊ का फोन कट करतो माझा. हा कोण तो लावलं तो कुठे तिथे दिला ना बघ. आले स्वतःनी कट केलं तिकडनं. गाडी असेल तर पाठव ना कोण. हॅलो चला सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. चला लवकर करा. एम्पायर महेंद्र शिंदे सर. महेंद्र शिंदे सरांना एनर्जी ड्रिंक पाहिजे असं मला वाटतंय. बॅटरी लो झाले सरांची. चला या पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. आई निर्मादेवी संघाचा कर्णधार तसाच महावीर स्ट्रायकर संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. दोन्ही संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. आणि टॉस करतील सागर मोहिते. चला इथे टॉस होतोय. टॉस आहे काय तुझ्याकडे आता? स्ट्राइक वर आहे मनोज पाटील दादा. राहुल पाटील राहुल भोगले यांनी जर 6 मारला तर स्वप्नील भोगले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. आणि टॉस करतोय सागर मोहिते. आणि पहिलीच आव्हान तर धाव. शशिकांत वर्तक कॅप्टन वर्सेस व्हाईस कॅप्टन. आई निर्भादेवी संघ टॉस जिंकतोय आणि काय घेतोय? 5 मिनिटं. चला या षटकाच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे 500 रुपये पर 6 आणि प्रत्येक षटकारला 500 रुपये. राहुल भोगले यांनी जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपये स्वप्नील भोगले यांच्याकडून. शशिकांत वर्तक कॅप्टन तर व्हाईस कॅप्टन मनोज दादा पाटील. चांगली गोलंदाजी जकडून ठेवलेला आहे. एक आव्हान तर धाव नंतर एक चांगली गोलंदाजी करताना शशिकांत वर्तक. दोन चेंडू निर्धाव.
काय आहे कॅप्टनची गोलंदाजी. मास्टरचे कॅप्टन आणि मास्टरचे व्हाईस कॅप्टन फलंदाजी करतायत. आणि आताही पाहिलं तर एज आहे का सर. लेग बाईस. हॅम्परांचा पाय बघा केवढा वरती जातोय. नक्कीच मला वाटते कराटेची प्रॅक्टिस करत असतील ते. ब्लॅक बेल्ट आहेत. अच्छा ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहेत. ओके. राहुल भोगले लेफ्ट हँड बॉलर. 3 चेंडू 2 धावा. आणि आई निर्वादेवी संघाने नाणेफेकी जिंकून पहिला क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. आणि आपण पाहिलाय तर दहिसरवरून आपले ते पोस्टमॅन आलेले आहेत. नक्कीचे सर्वांचे खत घेऊन येतात. सचिन सर. आणि काय नक्कीच काय तुम्हाला डॉक्युमेंट हरवले असतील तर नक्कीच सांगा, ते शोधून देतील पोस्ट ऑफिसमध्ये. मीरा भाईंदरतील एकदम जबरदस्त पोस्टमॅन सचिन. आणि काय गोलंदाजी करतात. एकदम अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. नक्कीच यांचा विचार करावा लागेल. मास्टर संघात नक्कीच एक गोलंदाजी यांच्यासाठी शेष ठेवायला लागेल. मास्टर संघात मी पाहिलं तर त्यांची गोलंदाजी केली होती, त्याच कारणासह आपल्याला ट्रॉफी आली होती. आणि एक जबरदस्त सिल्वर ट्रॉफी. 2 ट्रॉफी आल्या होत्या. ओके. एक मुर्दा आणि दुसरी बालकुम. आणि नक्कीच तिसऱ्याचा प्रयत्न असेलच आपल्याला. या पुढील गोलंदाज विकी चव्हाण, त्यांनी मागच्या षटकात एक चांगली कामगिरी करून 2 गडी बाद केले होते. आणि ते पहिला त्रिफळाचित करतोय राहुल भोगले यांचा. जबरदस्त गोलंदाजी विकी चव्हाण. कम ऑन डीजे. बिल्ला अजिंक्य सॉरी. आणि आतापर्यंत 2 गडी बाद आहेत विकी चव्हाण.
पुढील फलंदाज कृष्णा कांबळे कॅप्टन आणि ही जोडी महत्वाची असेल. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 4. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. त्या धावसंख्या झाली 4. कोण बाहेर गेलाय का रे? नक्कीच ऑन हॅट्रिकवर होते विक्की. थंड काहीतरी रे. दारू बिरू नाही. दारू नाही. कोण आहे बाहेर गेला? चहा प्यायचा आहे. चला सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे आणि यापुढील सामना होणार आहे आई निर्भादेवी विरुद्ध महावीर स्ट्रायकर्स. चला एम्पर लवकर मॅच खेळवायचे. गोलंदाज विकी आणि नक्की झेल होऊ शकतोय. घोषांकित क्षेत्रात गेले आणि प्रयत्न पुरेपूर केलेला अजिंक्य बिल्लारे यांनी. आणि नक्कीच मनोज पाटील यांना खेळी खेळावी लागेल तेव्हाच कुठे यश वॉरियर्स विजयाच्या दिशेने जाऊ शकते. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 6 झालेली आहे. आणि चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतात विक्की चव्हाण. शेवटचा चेंडू असे विकी चव्हाण यांच्या षटकातील आणि रिवर्सचा फटका फसतोय. 2 षटकांती धाव संख्या होती ती 7. सरळ नीट नाही केला आणि दिवसला आमच्या बॅट्समन तुषार भूपेंद्र मास्टर संघाचे संघमालक हरेश्वर पाटील तसेच संदीप पाटील व्यासपीठावर यायचं आहे. हे दादा वरती. हॅलो कमिटी मेंबर फटाफट नाश्ता. अच्छा ज्यूस जी बस दादा. आता लगेच आणि चांगलाच पहिलाच प्रहार करतोय. नक्कीच बघावं लागेल आणि इथे झेल बाद होत आहेत आणि चांगला झेल घेत आहेत तिथे अजिंक्य बिल्लारे. आणि विकास यादव यांनी पहिल्या चेंडूत मोठा गडी बाद केलेला आहे. पुढील फलंदाज रवी यादव टू विकास यादव. आणि चांगलाच ऑफ साइडला डोलवलेला. बघूया काय जातो नक्कीच चौकार जातो का. हो पहिलाच चौकार येतोय जवळपास 14 चेंडू नंतर. धन्यवाद डीजे. आता जर पाहिलं धावसंख्या थोडी गती घेते. धावसंख्या होते ती 11 आणि चांगला चेंडू टाकलेला आहे त्यावर नक्की चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आमिर पाटील. विवेक तुरे सर आहेत का. नाही अजिंक्य बिल्लारे.
विशाल तो हार आहे वचळ्यातला. विशाल गुरव वाटतं. विशाल गुरव विनय गुरव. आणि चांगला टोलला बघूया का होतंय नक्कीच. रत्नेश मात्रे यांचा प्रयत्न होता पण खूप लांब होता. 1 बाउंड चौका. कमॉन डीजे. आणि आता धाव संख्या पाहिलं तर 17 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. तिसऱ्या षटक सुरू असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्की तुम्हाला मोठमोठे फटके मारावे लागतात आणि इथे झेलची संधी आहे. पण रोहित काहीसा थांबतोय नाही तर नक्कीच झेल होता. धाव संख्या झाली ती 19. 42 धावा पाहिजे आतापर्यंत. 13 चेंडू 42 धावा. तेरा चेंडू 42 धावा. आणि चांगला स्लोअर होता त्यावर नक्कीच झेल घेतोय. आतापर्यंत पाहिलं तर 3 झेल घेतलेले आहेत अजिंक्य बिल्लारे यांनी. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. पुढील फलंदाज अकबर. आणि आव्हांतर धाव अक्षय पवार यांच्या मार्फत संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात अक्षय पवार. आणि पहिल्या चेंडूवर आव्हांतर धाव. आणि चांगलं गोलंदाजी होते अक्षय पवार यांच्या मार्फत. आणि केशू कांबळे यांना जखडून ठेवलेलं आहे. नक्कीच यांना मोठे फटकार मारावे लागतील. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 20 झालेली आहे. अजून 41 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 41 धावा. दहा चेंडू 40 धावा म्हणजे प्रत्येक बॉलावर चौकार मारावा लागणार आहे. 10 चेंडू 40 धावा. आणि चांगलाच टोलले नक्कीच बघूया काय होते. आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय रोहित यांच्या मार्फत. नक्कीच संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा काढल्या आहेत. नक्कीच 4 धावा वाचवलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला केलेला आहे. चेंडू गेलेला वर. बघूया झेल होते का नाही. ते 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चौकार.
थोडी फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. ऑफ साईडला एक खेळाडू लावतायत. यश वर्तक हे जबरदस्त खेळाडू आहेत, नक्कीच चांगली फिल्डिंग लावतायत. आणि बीट होत आहे, चांगलं गोलंदाजी, कमबॅक करतोय अक्षय पवार. आणि अवांतर धाव, लेगची यष्टी सोडून जाताना आतापर्यंत धाव संख्या पाहिली तर वाईट जोडला का 28 धावा. शेवटचा चेंडू असेल आणि चांगलाच प्रहार करतोय, नक्कीच षटकार. आणि झेल कोणी घेतलाय तर मला वाटतं सार्थक जाधव आहे का तिथे. सार्थक जाधव यांनी झेल घेतलेला आहे. आयवा कॅच आहे. सहा चेंडू 27 धावा. आणि पेनकर पाड्याचा बुमराह. गोलंदाजीची स्टाईल पाहिली तर नक्कीच तुम्हाला बुमराची आठवण येईल. बुम बुम बुमराह, ज्यांनी भारतीय संघात एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. त्याचं नाव किसन भारती. 6 चेंडू 27 धावा. नक्कीच केशू कांबळे त्यांचा दम आहे. नक्कीच त्यांनी आतापर्यंत असे कारनामे केलेले आहेत. आणि मला वाटते घोषांकित क्षेत्रात जाते, मिळतील धावा 2. आणि भूपेंद्र मास्टर संघाचे ओनर माहिती घेतात पूर्ण नक्की कोणती टीम कशी आहे. आणि नक्कीच आता पुढील सामना पाहिला तर श्री गणेश मंदिर यांच्या समोर असेल. आणि पहिला सामना ते जिंकलेले आहेत मास्टर ब्लास्टर. आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय अजिंक्य बिल्लारे, एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. अरे आता जर पाहिलात तर नक्कीच चांगलं क्रिकेट झालेलं आहे आजच्या दिवसात. आणि उंच टोलवलेलं नक्कीच झेल कोण घेणार तर रत्नेश मात्रे धावत आहेत. आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक आहेत, पण थोडीशी होते चूक, नक्कीच झेल घेता आला असता. आणि आता सामना जर पाहिला तर एकतर्फी झुकलेला आहे. NSGSC संघ इथे जिंकण्याच्या कगारवर आहे. 3 चेंडू 22 धावा पाहिजेत. आणि बीट होतं इथे अकबर. चला विवेक तोरे सर कुठे असतील त्यांनी यायचं इथे समालोचक कक्षामध्ये. आणि आता जर पाहिलं तर पूर्णपणे बीट केलेले आहे. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे या मॅचची. आणि NSGSC संघ या वर्षी एक जबरदस्त कमबॅक करतोय. जर पहिल्या सीझनचा बोलला तर एकही मॅच जिंकले नव्हते, पण दुसऱ्या सीझनमध्ये एक मॅच जिंकले होते. आणि या सीझनमध्ये कमबॅक करतोय. 2 मॅची 2 विजयाचा. आणि ते विजय संपादन करतो का नाही थांबायचं आहे. अवांतर धाव.
शेवटचा चेंडू आणि चांगला टोलवतोय अकबर शेख. षटकार आणि इथे NSJ संघ विजयी होतोय.